भाजपच नंबर वन. पुन्हा दुबार मतदार आणि ईव्हीएमच्या नावाने होणार बोंब. आज लागलेल्या विधानसभेच्या निकालाने पुन्हा एकदा भाजपाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. मतदारांनी दिलेले कौल पाहता भाजपाच नंबर वन हे मान्य करावेच लागेल. परंतु आता पुन्हा विरोधक ईव्हीएम, मतदार याद्या आणि निवडणूक यंत्रणा यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यापलीकडे जातील असे वाटत नाही. निवडणुका बदलतात, मतदारात बदल होतो, सर्व काही बदलते, पण विरोधकांचे आरोप आणि आरोपांची पद्धत मात्र बदलत नाही. आणि हेच विरोधकांच्या अपयशाचे गमक आहे असे म्हणता येईल. जोवर विरोधी पक्ष आपले दोष आणि पराजय अशा आरोपांच्या पांघरुणाखाली झाकण्याचे प्रयत्न करत आपल्या चुका मान्य करणार नाहीत, तोवर भाजपाच एक नंबरचा पक्ष राहील आणि विरोधकांच्या अपरिपक्व राजकारणाचे प्रदर्शन हे होतच राहील. जोपर्यंत विरोधक भाजपाचे यश आणि मोदीजींचे अपराजित नेतृत्व मान्य करणार नाही, तोपर्यंत विरोधकांना असेच पराभवाचे धक्के लागणार हे मात्र नक्की.